7 ते 8 महिन्यापासून माझं कुकर काही काम करतच नव्हतं. सो माझी किरकिरी आरुईच्या पप्पाच्या मागे चालूच होती, कुकर पाहिजे. फायनली कुकर घेऊन आली आणि सोबत काही वस्तूही घेऊन आले. पण झालं काय, ते कुकर काही मला आवडलंच नाही. म्हणजे साईज इश्यू फक्त. कारण मला डेली यूजसाठी फक्त 3 लिटरचा हवा होता आणि तेव्हा जबरदस्तीने म्हटलं तरी चालेल, आरुईच्या पप्पाने मला 5 लिटरचा घेऊन दिला. पण फायनली जे आहे मी माझ्या आवडीचं कुकर घेऊन आले आणि बघा रिटर्न द्यायला गेले तर माझा किती फायदा झाला. मला एक पातेली मिळाली आणि सर्वात महत्त्वाचं फायनली जे आहे मला माझा मसाले बॉक्सही मिळाला, तोही न मागता. आणि आता माझ्या जाऊबाई मोठ्या खुश झाल्या असतील, कारण त्या सतत माझ्या मागे लागायच्या, बदल ग बाई हा मसाले बॉक्स आता. कारण माझा आधीचा मसाले बॉक्स प्लास्टिकचा होता. काही आरीवर्क करायचं सामानही घेऊन आले, सोबत हा कूलरही घेऊन आले. मुलांना काही धीरच नाही घेणार. शेवटी कूलर अनपॅक केला, त्याची चाकं वगैरे त्याला लावलीत. पण नंतर लक्षात आलं कूलर हवा फेकत आहे छान, पण पाणी काही फेकतच नव्हता. आता तोही रिटर्न द्यायला जावं लागणार या विचारानेच खरं तर अंगावर काटा आला. कारण अकोल्याचं ऊन. तो कूलर बाजूला ठेवला, स्वतःसाठी मस्त मँगो मिल्कशेक बनवला. आरूची पप्पा नको नको म्हणत असताना कूलर ओपनही केला आणि तो दुरुस्तही केला. बघा, एक हाऊसवाईफ आहे, पैसे जरी मी कमावत नसली तरी पैसे कसे वाचवायचे हे मला चांगलंच ठाऊक आहे. कारण आता अकोल्याला घेऊन गेलो असतो तर किती खर्च आला असता, नाही का? बाय.